चलो लेट्स गो. अजून 1000चं टाकायला काय बोलतोय. फोटो कसं आहात भावानो. स्वागत आहे तुमच्या भावाच्या पहिल्या ब्लॉग मध्ये. आपण कुठे जातोय हे थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते की मला शिमलाला जायचंय, मला मनालीला जायचं असं. तसं पण तशी माझी ही बकेट लिस्ट तसंच मला राजगडला माझ्या बकेट लिस्ट मध्ये ना टॉपची जागा येते राजगड. आता तुमच्या बकेट लिस्ट मध्ये काय आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला. प्लॅन कसा म्हणला माहिती ना मला. आम्ही लॉकडाऊन पासून हा प्लॅन बनवतो पण प्लॅन काही सक्सेस होत नव्हता. आज अचानक ठरलं, 4 जणांचं ठरलं जायचं. सकाळी ठरलं, आता रात्री जातोय आम्ही. निघता 8 4 16 जण झाले. आता बस झालं, अजून नाही काही सांगत. आता बाकीचे काय ते ब्लॉग मध्येच बघा तुम्ही. सुद्धा ना पेट्रोल भावालो आयुष्यात पहिल्यांदा टाकी फुल करतो. किती होईल व्हायचंय पेट्रोल टाकायला आलोय आम्ही. अरे पैशावाला पब्लिक असं दिसत. 1400चं टाकलंय. तुला काय वाटतं परत देशील तू? नाही अजून 1000चं टाकायला काय. बघितलं भावानं, पैशावाले पब्लिक असं दिसतंय बघा. माझ्या भावाने पैसा आणलाय. कपडा फटके दे जरा. पैसा आणलाय भाऊ, पैसा आलाय. तू येत नाहीयेस. काय येत नाहीस तू? माझ्या व्हेज बिर्याणी आहे. सगळी व्हेज बिर्याणी खाणार आहे ना उद्या. देखो इन्हें ये है होश की बूंदे. तू काय येतोय? आपण काय करायचं? पिझ्झा पार्टी चायनीजला चला. पहिलं बोल की बाबा आम्ही जातोय तसं खाली बसतात सगळे येणार. ब्लॉग टू ब्लॉग काय झालं सौरभ? आलोक तू येत नाहीस. जाऊ दे, तू खूप उठून दिसतोस. घेऊन जावा तुम्हाला. आता बिर्याणी टाकायचं. चलो लेट्स गो. भगवान के बोलते बॉडी दाखव. असं का काय दादा यार, माझ्या ऑडियन्सचा मूड नाराज करतोस तू. बोल बोल तोंड दाखव तुझं. मोठं ब्लॉगिंग बाई. पैसेवाले मंडळी पैसेवाले मंडळी. राशी पैसा तिकडे आकडा बघ फक्त. One eternity later. मला बोलतोय मला देऊन टाक बॅग. त्याला बोलची संपला. आकडा झूम कर रे तू. आकडा झूम कर. आता कर. आलाय आकडा आलाय. दाखव थांब. खोल. अरे नाही. आलाय. हा माणूस एवढा टाइमपास करत बसलाय आणि आता याला गाडीत हवा टाकायचं आठवतंय. काय बोलणार आपण. भावा तुझ्याकडे कोणता कॉन्फिडन्स आहे एवढं 30 तास चाललाय.
जाम झाली. रेडवाल्या पोरांच्या मोबाईल मध्ये मी येत नाही. एक काम कर आपण भावा काय बोलत होते अजून एकदा बोलत तोड नाही दिसत तुझं मध्ये येत नाही. सगळ्यात पोरांचा आता तू जास्त शिवाय द्यायला लागला. ती नाही दिल्या. कुठं चाललंय सिकिल कुठं चाललंस राजगडवरती आता आपण गाड्या चालू केल्या कितीला बोलतो? बोलो मी काय बोलतोय थंडावलाय हात गरम कर पहिले. सगळे पोरं थंडवले 4 रुपये. आईये हा बघा हा आहे ना हा बालेकिल्ला आहे. हा तो पॉइंट आहे जिथून मी तुम्हाला आता बालेकिल्ला दाखवला. आता मी वरती आलो इथून व्ह्यू बघा. हा तोच पॉइंट आहे जिथे खूप गर्दी असते. याचं कारण असं आहे मित्रांनो की हा पॉइंट बघा हा इथलं सगळ्यात अवघड पॉइंट बोलला तरी चालेल. त्याच्यामुळे इथून येताना सावकाश या आणि चल गर्दी नसेल पाहिजे तर आमच्यासारखं डोकं लावा आणि रात्री चढाई चालू करा ज्याने तुम्ही पहाटे पहाटे पोचाल. नाद गेला पण वाया नाही गेला. बघ तुझा भाऊ बघ तिथं. बाले किल्ल्यावरतून आता आम्ही चाललोय संजीवनी माचीकडे. हे बघा हा रस्ता आहे ना हा संजीवनी माचीकडे जातो. आता इथून पुढे व्ह्यू बघा तुम्ही काय खडक दिसते. आणि ही संजीवनी माची तटबंदी. इकडनं उडी मारायची तर पॅराशूटचं बटन आहे. इथून बालेकिल्ला बघा काय कडक दिसतोय. बालेकिल्ला झाला संजीवनी माची झाली. आता आजचं शेवटचं स्पॉट सुवेळा माचीकडे चाललोय मी. फायनली पोचलो बाबा एकदाच. हे सगळं बघितल्यानंतर आत्ता कळतंय म्हणजे आत्ता लक्षात येते ते की का महाराजांच्या मनाच्या जवळ असेल हा किल्ला एवढा. ही कोणती आहे ना विचार. कोल्हापुरी कोल्हापुरी पुणेरी नाशिक जैन. अनलिमिटेडची मज्जा घेताना नीरज मी जेवण जेवते घरचं. खाणार नाही. काय काय झालं. घरचं जेवण इम्पॉर्टंट. खोटं बोलतोयस माझ्या व्ह्युअर्सला खोटं सांगतोस काय तू. दाखवणारच नाही तुझं स्टार्ट. कसा वाटला ब्लॉग भावानो कमेंट करून मला नक्की सांगा. ब्लॉगचा शेवट मी दुसऱ्या दिवशी करतोय कारण की जवळपास 400 किलोमीटर आम्ही गाड्या चालवल्यात. गड चढलो
आणि ते पण बिना झोपतं, त्याच्यामुळे खूप थकलेलो. त्याच्यामुळे आलो, मस्त 14 तासांची झोप घेतली आणि आता ब्लॉगचा शेवट करायला आलो. आणि तुम्हाला मी एक सांगतो, जर तुम्ही ना राजगडला गेला नसेल ना, तुम्ही खूप काही मिसळते भावानं, खूप काही मिसळते. त्याच्यामुळे नक्की जा आणि गेला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा, माझ्या कमेंट्स मध्ये सांगा. बाय बाय.